माझ्या मनाची भावना मीच बोलते. माझ्या मनाची भावना मीच बोलते. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. उद्देश एकच की तुम्हाला मिळावे ज्ञान. उद्देश एकच की तुम्हाला मिळावे ज्ञान. सर्व महिलांचा भावा सन्मान. सर्व महिलांचा भावा सन्मान. एकाच किती दुःख फुलत करते. एकाच किती दुःख फुलत करते. ऐका लक्ष देऊन मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ऐका लक्ष देऊन मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी अवघ्या 9 वर्षाची होते तेव्हा माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. श्री गणेश झाला. त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. त्यांनी मला शिकवले आणि शेवटी ज्योतिबाची सावित्री शिकली. भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून नको नाव ठेवायचे. बाई शिकली म्हणून नको नाव ठेवायचे. तो एक दिवस उगवला आणि पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. पहिली मुलींची शाळा काढली. एका दिवशी मी शाळेत जात होते. एक माणूस आडवा आला आणि म्हणतोय कसा, ओय बाई वांग फिरायचं नाहीतर अपूर्वा मावशी असा उचलला हात आणि त्याला एकतरी तोंडात. तेव्हापासून सर्व लोक मला घाबरू लागले. पण मला आनंद होत होता कारण माझ्या शाळेत आई बाई शिकत होत्या. म्हणून म्हणते पोरी, शिक शिक तू शाळा, शिक शिक तू शाळा, शिक्षण हा जीवनाचा तिसरा डोळा. आता माझं हे गाणं इथल्या कोणत्याच सावित्रींना आवडत नाही कारण आता या सावित्रींना काही वेगवेगळे गाणे आवडतात. आता काय निघलंय ते नवीन, बैलो मे तुला वगैरे वगैरे. ती सायातील विश्वाची शान, ती सायातील विश्वाची शान. सर्वांनी ठेवा तिचा मान सन्मान. सर्वांनी ठेवा तिचा मान सन्मान. मान सन्मान. तिच्या पायी संसार सुख वैभव ठेवते. लक्षात ठेवा मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.